शेतकरी बांधवांनो नमस्कार। माझी योजनेमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीची घोषणा, पण या शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ। अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आणि राज्यभरातील तीव्र आंदोलनांच्या दबावानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। आमदार बच्चू कडू यांच्या 7 दिवसांच्या अन्नत्याग उपोषणानंतर सरकारला हा मोठा निर्णय घेण्यास भाग पडले। या योजनेअंतर्गत 2017 ते 2024 पर्यंतचे थकीत कर्ज माफ केले जाणार आहे। परंतु ही कर्जमाफी सरसकट नसून त्यासाठी काही कठोर नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत। या घोषणेनुसार पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे। मुख्यमंत्री कार्यालयाने कृषी विभागाला यासंबंधीचे पत्र पाठवले असून कर्जमाफीची प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देश दिले आहेत। यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली जाणार असून ही समिती कर्जमाफीचे निकष आणि पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी निश्चित करेल। कर्जमाफी सरसकट नाही, तर हे आहेत नियम व अटी। सरकारने हे स्पष्ट केले आहे की कर्जमाफीचा फायदा केवळ खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचवावा, हा यामागील उद्देश आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। कर्जमाफीसाठी अपात्र कोण? आयकर भरणारे शेतकरी। जे शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणताहीच आयकर इन्कम टॅक्स भरतो त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। सरकारी नोकरी। ज्या शेतकरी कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत राज्य किंवा केंद्र सरकार आहे ते या कर्जमाफीसाठी अपात्र ठरतील। श्रीमंत आणि धनदांडगे शेतकरी। महसूल मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत किंवा ज्यांनी शेती कर्जाचा वापर फार्म हाऊस बांधण्यासाठी, महागड्या गाड्या घेण्यासाठी किंवा प्लॉटिंगसाठी केला आहे, अशा धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचे मोठे यश। शेतकऱ्याच्या प्रश्नांवर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी 7 दिवसांचे अन्नत्याग आंदोलन केले होते। त्यांच्या या आंदोलनामुळे संपूर्ण राज्यातून सरकारवर प्रचंड दबाव वाढला। अखेरीस सरकारच्या दबावाला बळी पडून राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन द्यावे लागले। हे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनांचे मोठे यश मानले जात आहे। पुढील प्रक्रिया काय असेल? सरकारने कर्जमाफीचे शासन निर्णय, GR आणि परिपत्रक जारी केले आहे। यानंतर उच्चस्तरीय समिती पात्रतेचे अंतिम निकष जाहीर करेल। त्यानंतर शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होईल। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता जागरूक राहून समितीचे नियम काय ठरतात, अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील याकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे। एकंदरीत ही कर्जमाफी गरजू शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे, परंतु सरकारच्या कठोर अटींमुळे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे। माझी योजना तुम्हाला या कर्जमाफी संदर्भातील सर्व अद्ययावत माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर देईल। त्यामुळे आमच्या चॅनलसोबत जोडलेले रहा। धन्यवाद।